गुड आफ्टरनून एव्हरीवन. पुस्तक तुमच्या भेटीला या अभियानातलं तिसरं पुस्तक रिल्केची 10 पत्र. या पुस्तकातलं 8वं पत्र आज मी इथं अभिवाचन करते. ही पत्र थोडीशी मोठी आहेत, त्यामुळे याचा काही भाग आज आपण पाहणार आहोत. पत्र 8, स्वीडन, 12 ऑगस्ट 1904. मित्रा, तू लिहिलंयस तुझ्यावर कोसळलेल्या दुःखद आपत्तींबद्दल आणि त्या काळातल्या तुझ्या दारुण मनस्थितीबद्दल. दुःख, वियोग, संकट ह्यावरही तू बोलला आहेस. मानवी प्रारब्धाबद्दल बोलला आहेस. मन मोकळं केलंस. पण माझ्याजवळ असा एकही शब्द नाही ज्यानं तुझं सांत्वन होऊ शकेल. सांत्वनावर माझा विश्वासच नाही. इतकंच नव्हे तर सांत्वन हे एका वेदनाशामकासारखं फसवं औषध आहे असं मी मानतो. वेदनाशामकामुळे होतं काय की आपला आजार आपल्यापासून लपवला जातो. वेदनाशामकाचा परिणाम संपला की आजार अधिक अक्राळ विक्राळ रूपात साकार होतो. मधल्या बधीर काळात तो विकृतपणे आपल्या आत फोफावत जातो. सांत्वनामुळेही नेमकं हेच होतं. तुम्ही तुमच्या भोगवट्यांना पारखे होता. सुखाच्या कालखंडात जशी आपण दुःख उपभोगून संपवतो, अगदी तसंच दुःखाच्या काळात दुःख भोगून संपवायला हवीत. सुखाचे भोग सुंदर असतात, तसे दुःखाचे भोग औषधीच नव्हे तर दिव्यौषधी असतात. दुःखाला आपल्या अस्तित्वातून आरपार जाऊ द्यावं, त्याला बगल देण्याचा प्रयत्न करू नये. ह्याच्या त्याच्याकडे जाऊन दुःखाचं गाऱ्हाणं गाऊन त्याचा निचरा करू नये. सांत्वनाच्या उबदार स्पर्शात दुःखाचा विसर पडू नये. विलाप काळात तर एकांतात जावं, तिथं दुःखाला मिठीत घ्यावं, त्याचे घाव झेलावेत, जखमा होऊ द्याव्यात, ओरखडे उठू द्यावेत. हे सारं जेव्हा घडत असतं तेव्हा आपल्या आत काहीतरी निर्माण होतं. हे निर्माण होणं बाहेरून येत नसतं, तर आपल्या आतच सुप्तावस्थेत असलेल्या बियांचं अंकुरून येणं असतं. दुःखाच्या ओलाव्यातच त्यांना अंकुर फुटत असतात. त्यांचा वृक्ष आपल्या अस्तित्वात वाढत असतो. त्या वृक्षाची वाढ पूर्ण झाली की आपलं दुःख संपतं. आपण बरे होतो. आपण बदललेले असतो, नवे असतो. नव्या भविष्याला सामोरे जायला अधिक सक्षम झालेले असतो. नव्या सुखांचा उपभोग घेण्याची आपली क्षमता वाढलेली असते. दुःखाच्या भावी लाटेचा सामना आपण अधिक कुशलतेने करणार असतो. घरी पाहुणा येतो आणि घर बदलून जातं, अगदी तसंच दुःख आपल्या आत येतं आणि वरकरणी सारं स्थिर दिसत असलं तरी आपलं अंतरंग ढवळून निघालेलं असतं. आणि अशा वेळी एकांताला पर्याय नसतो. उजळून निघण्यासाठी दुःखाच्या झळांनी पोळून निघण्याला पर्याय नसतो. दुःखाचे भोग म्हणजे एक प्रकारचं शिक्षण असतं. आणि शिक्षण ही बाहेरून आत येणारी वस्तू नाही आहे. ज्ञानाची बीजं ही आपल्या अस्तित्वाचा भाग असतात. शिक्षण म्हणजे त्या बीजाला अंकुर फुटण्याची प्रक्रिया. ही प्रक्रिया दुःख काळात सुप्तपणे सुरू असते. आपल्याला तिचं पायरव ऐकू येत नाही, पण ती सुरू असते. आणि त्याही पुढं जाऊन मी तुला असं सांगीन की प्रारब्ध हे आपल्या बरोबर जन्माला आलेलं असतं. संकट कोसळतं तेव्हाच आपली नजर त्याच्याकडे जाते, पण ते आपल्या सोबतच असतं याची आपल्याला जाणीव नसते. पूर्वी लोकांना वाटायचं सूर्य पृथ्वीभोवती फिरतो आहे. हजारो वर्ष लोकांना तेच सत्य वाटत राहिलं. मग म्हणूनच लक्षात घे, सर्वांना वाटतं ते काही सत्य असतं असं नाही. आपला अतिप्राचीन भूतकाळ आणि अतिविराट भविष्यकाळ ह्या स्थिर वस्तूंच्या मध्ये कुठंतरी आपण अस्थिर असतो. ही अस्थिरता म्हणजे आपल्या अज्ञानाला भासणारा वर्तमान.
ह्या वर्तमानाला सर्वस्व मानून चालणाऱ्यांना प्रारब्धाची सोबत जाणवावी तरी कशी? एकांताबद्दल मी अनेकदा तुझ्याशी बोललोय, पण खऱ्या अर्थानं म्हणशील तर एकांताची निवड ही आपल्या हातातली गोष्टच नसते. आपण एकटे येतो आणि एकटे जातो इतकंच खरं नसतो, तर आपण एकटेच जगतो हे अधिक खरं आहे. ह्या जगाच्या बंदीशाळेत प्रत्येक जण पोरका आहे. आपण दुखटे आहोत अशी बतावणी फक्त आपण आयुष्यभर करत राहतो. क्षणभराच्या एकटेपणातही आपलं पोरकेपण आपल्याला स्पर्शून जात असतं, पण आपण त्याला गोंजारत नाही, त्याचं आतिथ्य करत नाही, त्याला घाबरून पळत राहतो. पण ते स्वतःच्या सावलीपासून पळत राहणं असतं. खूप खूप पळालो तरी स्वतःच्याच सावलीपासून आपण असं कितीसं दूर जाणार? आपण स्वतःला जगाशी इतकं घट्ट बांधून घेतलेलं असतं की आपलं वेगळेपणच हरवून जावं, अनोळखी व्हावं. पण जर अचानक एखाद्याला डोंगर सुळक्यावर नेऊन ठेवलं किंवा सागर तळाशी नेऊन ठेवलं तर त्याला अगदी जी असह्य अशी स्वतःच्या एकटेपणाची जाणीव होईल. आणि जर ती जाणीव तो उघड्या डोळ्यांनी पाहू शकला, भोगू शकला, तर नक्कीच एक वेगळा उत्क्रांत मानव म्हणून तो परतू शकेल. दुःख हे काहीसं त्या अनुभवासारखं असतं. ते भोगण्यात समज आहे. दुसऱ्या कशात तरी मन रमवण्याचा प्रयत्न करून भोगापासून पलायन करणं हे आत्मघाताचं आहे. दुःख ही एक संधी असते. ती फार वेळा लाभत नाही. जेव्हा लाभते तेव्हा तिचा पूर्ण लाभ उठवायला हवा. दुःख हे सत्याचं प्रखर असं रूप असतं. आपली प्रवृत्ती त्या तेजापुढे डोळे मिटून घेण्याची असते. लहान मूल जसं समोरून काही आलं की डोळे मिटून घेतं, तसंच दुःख येताना दिसलं की मोठी माणसं करतात. हे फार घातक असतं हं. सत्याचं जितकं प्रखर रूप आपण डोळ्यात साठवू तितके माणूस म्हणून आपण उत्क्रांत होऊ. आणि कला साधना म्हणजे उत्क्रांत होणं. सत्याला नजर देऊ न शकणारा कधीच कलाकार होऊ शकत नाही. कलाकृती म्हणजे सत्याचा आविष्कार. तो सुखाचा किंवा दुःखाचा नसतो, तर तो त्या पलीकडील सत्याचा असतो. प्रवास हाच मुक्काम नव्हे काय? प्रवास हेच सुख, प्रवास म्हणजेच दुःख, आणि म्हणून प्रवास हेच सत्य. मुक्काम हा भ्रम. कलाकाराचं यश म्हणजे लोकप्रियता नव्हे. यश म्हणजे एखाद्या अजरामर कलाकृतीची निर्मिती नव्हे. यश म्हणजे भौतिक सुखांची चळत नव्हे. यश म्हणजे उत्क्रांती, आत्म्याची उत्क्रांती. आणि ही उत्क्रांती अंतहीन असते. प्रत्येक नवं सुख आणि प्रत्येक नवं दुःख म्हणजे एक एक पायरी शिखराकडे जाणारी आणि नंतर दुसऱ्या शिखराकडे बोट दाखवणारी. आत्मरंगी रंगलेला कलाकार कधीही गणित मांडत नसतो. ती उठाठेव तर सामान्य माणसं करतात. स्वचा विसर पडलेली माणसं फक्त इतरांची मोजमापं घेत राहतात. ही अशी माणसं जेव्हा तुझ्या दुःखाच्या, मोडतोडीच्या, नुकसानीच्या काळात तुझ्या सांत्वनासाठी येतील तेव्हा त्यांच्यापासून सावध राहा. मित्रा, तू मला अत्यंत प्रिय आहेस म्हणून अगदी मनातलं जे आहे ते तुला सांगावंसं वाटलं. शुभेच्छा. तुझा मित्र रेनर मारिया रिल्के. हेही पूर्ण पत्राचं अभिवाचन नव्हतं. काही थोडाच भाग मी वाचला आणि हे पुस्तकाचं स्वरूप देखील या व्हिडिओमध्ये पाहतोय. ही अशी रेखाचित्र असणारं पुस्तक ज्याच्यात रिल्केची अशी लिखावट देखील आहे. आणि परिचयात म्हटल्याप्रमाणे एका बाजूला मजकूर आणि दुसऱ्या बाजूला छोटी छोटी रेखाचित्र किंवा कोरा भाग असं या पुस्तकाचं अगदी सुंदर कॉफी टेबलसारखं स्वरूप आहे. आजचं तिसरं पुस्तक होतं रिल्केची 10 पत्र. हृदयांतर, अनिल कुसूरकर. आणि अभिवाचक प्रिया देशपांडे.